हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. तदारजस्तमो भावाः कामलोभादयश्चे इच्छेत येनैरनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति. एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसंगस्य जायते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि याच वेळेला प्रत्यक्ष सूत शौनकादिकांचा संवादही चाललेला आहे. याप्रमाणे सूत संवादाच्या दोघांच्या संवादामधून आणि व्यास महर्षींच्या तत्वज्ञानातून त्यांनी हा सिद्धांत सांगितला आहे. कोणता? की ज्या वेळेला तदा रजस्तमो भावाः कामलोभादयश्च ए. रज आणि तम या गुणांमुळं किंवा या वृत्तींमुळं आपल्याला काम आणि लोभ या गोष्टी निर्माण होतात. रज प्रवृत्ती ही आपल्याला लोभ निर्माण करणारी आहे. तशीच तमोगुणाची प्रवृत्ती ही देखील विकृती निर्माण करणारी आहे. मनाचे विकार यातून निर्माण होतात. चेत येनैरनाविद्धम. पण ज्या वेळेला आपण भगवंताच्या कथेचा आश्रय घेतो, ज्या वेळेला भगवंताच्या कथेमध्ये आपण तल्लीन होतो, त्या कथेचा प्रभावच असा आहे. वस्तू आणि वस्तूची शक्ती हा प्रकार आहे. वस्तू शक्ती, प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे. अग्नीमध्ये जाळण्याची शक्ती आहे, वाऱ्यामध्ये वहन करण्याची शक्ती आहे, पाण्यामध्ये भिजवण्याची शक्ती आहे, बुडवण्याची शक्ती आहे. पण भगवंताच्या कथेमध्ये तारण्याची शक्ती आहे. माऊलींनी एक शब्द एका ठिकाणी वापरला आहे की गंगा शुची होय व्याप ताप जाय. गंगा शुद्ध आहे, तिथून पाप नष्ट होतं, ताप नष्ट होतो, पाप ताप जाय. पण तेथे आहे बुडणे एक. पण भगवंताची कथा मात्र तारते, बुडवत नाही. ती आपण किती बुडवा, आपण स्वतःला तर डुबकी जरी मारली कथेमध्ये तरी ती आपल्याला तारते, मारत नाही. पण गंगेमध्ये डुबकी मारता क्षणीच आपण प्रवाहात वाहत जातो. म्हणून भगवंताची कथा म्हणजे तारक अशा प्रकारची कथा आहे. आणि त्या कथेचा प्रभाव असा आहे, वस्तूची शक्ती अशी आहे. नामनोस्ती यावती शक्ती. नावामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये, नामामध्ये अशी काही शक्ती आहे की ज्या शक्तीच्या द्वारे आपल्याला अंतःकरणातले काम आणि लोभ हे नष्ट व्हायला लागतात. सत्व गुण वाढायला लागतो आणि तमोगुण आणि रजोगुण हळूहळू कमी व्हायला लागतो. तदा रजस्तमो भावाः कामलोभादयश्च ए. चेत एतैरनाविद्धम. चेत ताबडतोब त्या ठिकाणी कुठलाही वेळ न लावता काय होतं? स्थितम सत्वे प्रसीदती. आपण सात्विक गुणामध्ये प्रविष्ट होतो. आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक गुणांचा प्रभाव होतो. जसं जसं अंतःकरण शुद्ध होईल तसं तसं सत्वगुण वाढतो. आपण ज्या वेळेला आपलं मन हे रज आणि तम यांनी ग्रासलेलं असतं तेव्हा भगवंताचा साक्षात्कार होणार नाही. तुम्ही म्हणाल भगवंताचा साक्षात्कार मला का नाही झाला? संतांना झाला, महंतांना झाला, साधू सज्जनांना झाला, मला का नाही? ते म्हणतात त्याचं कारण तुमचं मन अजून शुद्ध नाही आणि अशुद्ध असणाऱ्या मनामध्ये अजून साक्षात्कार होत नसतो. जसं उदाहरण द्यायचं झालं तर अग्नी आहे. अग्नीचे दोन तत्व आहेत. एक प्रकाश
आणि दुसरी उष्णता. अग्नीमध्ये प्रकाशही आहे आणि उष्णताही आहे. पण जेव्हा आपण पाणी तापवतो, पाणी तापल्यानंतर पाणी तापतं, पण पाण्यामध्ये उष्णता आली अग्नीची, प्रकाश आला का हो? का हो अग्नीचा प्रकाश पाण्यात दिसायला पाहिजे? नाही का? प्रत्येकाच्या मानसिक मनोधर्मानुसार, वृत्तीनुसार, त्याच्या स्वतःच्या पात्रतेवर अवलंबून आहे की भगवंताचा साक्षात्कार कधी होईल. जसा पाण्यामध्ये उष्णता आली अग्नीची, म्हणजे अग्नीचा एक गुण आला पाण्यात, पण दुसरा गुण आला नाही, प्रकाशाचा गुण नाही आला. का? तर अजून पाण्याची ती पात्रता नाही. त्याप्रमाणे आपण स्वतःचा विचार केला पाहिजे की भगवंताचा साक्षात्कार हा तेव्हाच होतो जेव्हा आपली पात्रता आपण वाढवू. आपली जशी जशी उंची वाढेल, जसा जसा वर्ग वाढतो, इयत्ता, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, 10वा वर्ग, जसा जसा वाढतो तशी तशी पात्रता वाढते, क्षमता वाढते. बाल वयामध्ये तेवढी क्षमता नसते. जसं जसं तो मुलगा मोठा होतो, मुलगी मोठी होते, तसं तसं तिच्यामध्ये ही क्षमता निर्माण होते, पात्रता निर्माण होते. ही पात्रता कशातून निर्माण होते ते म्हणतात, फक्त भगवंताच्या कथा ऐका, त्यातून सहजच तुम्हाला काम आणि लोभ हे नष्ट होतील. आणि तदा रजस्तमो भावा हा कामलोभादयश्चे चेत येनय एतैरनाविद्धम. अनाविद्ध, अनाविद्ध म्हणजे विद्ध म्हणजे जखमी किंवा क्षत. क्षत म्हणजे जसं आपण अक्षता वाहतो. का बरं अक्षता? अक्षता म्हणजे काय? अक्षता वाहतो. क्षत म्हणजे छिद्र, छिद्र म्हणजे कमीपणा, छिद्र म्हणजे आपल्यामधला दोष, आणि अक्षत म्हणजे निर्दोष. म्हणून अक्षता व्हायच्यात. निर्दोषपणाचं प्रतीक म्हणून अक्षता आहे. म्हणून ती म्हणतात की रणाविद्धम, अनाविद्ध, कुठेही क्षत नसलेलं असं मन, क्षत नसलेलं मन झालं पाहिजे. मन अनाविद्ध असलं पाहिजे. मनामध्ये कुठेही क्षत नको. क्षत म्हणजे दुष्ट हेतू नको, राग लोभादी आपले विकार नकोय. तर काय होईल? स्थितम सत्वे प्रसिद्धती. तर हे मन मग सत्वगुणामध्ये स्थिर होतं. आणि तम आणि काम, लोभ आणि लाभ ह्या प्रवृत्ती हळूहळू कमी होत जातात. तुम्ही म्हणतात कमी कशा होत जातात हो? ह्या प्रवृत्ती कमी कशा होत जातात? माऊलींनी एक उदाहरण दिले 12व्या अध्यायामध्ये. एका व्याधाने बाण मारला, बरोबर पक्षाला बाण मारला, पण पक्षाने तो चुकवला. पण पुढे त्या बाणाचा परिणाम असा झाला की पक्षी त्या वेगाने खाली पडला. खाली पडल्याबरोबर त्या व्याधाने त्याला पकडलं. फडफड फडफड त्याला लागलं नव्हतं, पण वाऱ्याच्या आघाताने तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर त्याच्यावर पांघरून टाकलं व्याधाने आणि पकडलं. पण तो फडफड करत होता, तो काही जखमी नव्हता झालेला, फडफड करत होता. त्याला पकडता क्षणीच आता त्याला पिंजऱ्यात टाकणार तेवढ्यात तो हातातून निसटला. आता हातातून निसटला पक्षी. या वेळेला पक्षाचं मन कसं आहे? माऊली सांगतात या वेळेला ते म्हणतात व्याधा हातवून सुटला विहंगू जैसा. 12व्या अध्यायामध्ये उदाहरण दिले, व्याधा हातवून सुटला विहंगू जैसा. आता व्याधाच्या हातात तर अरे अरे अरे, पण पकडले गेलो, आता काही खरं नाही, आता जीवच आपला जाणार. पण त्यांनी धडपड सोडली नाही, त्यांनी ताबडतोब उडण्याचा प्रयत्न केला आणि तो सुटला. मग आता तो माग सुद्धा वळून पाहत नाही का? अहो माग वळून कशाला पाहायचंय, सुटलो आपण. तसा जेव्हा काम, त्याचप्रमाणे रज आणि तम प्रवृत्ती माणसाची कमी होत जाते, तेव्हा माणूस या सगळ्या संसाराच्या व्यापातापातून सुटतो आणि तो माग वळून पाहत नाही. दासोपंतांनी त्यांच्या गीतार्णवामध्ये एक उदाहरण दिलंय. ते उदाहरण त्यांचं स्वतःच आहे खरं म्हणजे. कारण दासोपंत हे लहान असताना मोंज वगैरे झालेली होती आणि दिसायला बहुत देखणे वगैरे सुंदर होते. त्यांचं तत्वज्ञानाचा अभ्यासही चांगला होता. आणि त्यांच्या वडिलाकडून राजाला काही रक्कम
धान्याची पूर्ती करणं कमी पडलं. मग राजा म्हणाला, ही रक्कम तुम्ही अजून दिली नाही तर तुमचा मुलगा ओलीस ठेवा, रक्कम आणेपर्यंत तुमचा मुलगा आमच्याकडे राहील. ओलीस दासोपंत लहान होते, 10-11 वर्षाचं वय होतं. ओलीस ठेवला. ओलीस ठेवल्यानंतर राजाला बाकीचे लोक म्हणू लागले, अहो एवढा मुलगा चांगला आहे, याचं धर्मांतर करा, करा याला मुसलमान, करा याचं धर्मांतर. अजून तर काही याच्या वडिलांनी पैसे आणून दिले नाही, धर्मांतर करा. लोक त्या ठिकाणी चक्रा मारू लागले. त्यांचे मौलवी आले, ते म्हणजे आपण याचं धर्मांतर करू. यांची स्थिती मोठी बिकट झाली. आता काय करावं, आपल्याला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागतो की काय असं वाटू लागलं. आणि याला तर नजर कैदेत ठेवलेलं होतं, कुठून हालायचं नाही. नजर कैदेमध्ये ठेवलं, ओलीस ठेवलं. आणि काय देवाची कृपा काय असेल माहीत नाही, पण प्रत्यक्ष दत्त महाराज आले. दत्त, आणि दत्तानी तिथे सगळी रक्कम त्या ठिकाणी दिली. म्हणले, महाराज तुमची किती रक्कम आहे घेऊन जा. तुम्ही कुणी पाठवली? म्हणले, त्यांच्या वडिलांनी पाठवली. असं का? म्हणजे रक्कम मोजली, गेले. जसं विठू महाराज झाले तसंच या ठिकाणी दत्त, त्या ठिकाणी त्यांनी परिवार, त्याचं नाव, तुझं नाव काय? माझं नाव दत्ताजी. दत्ताजी नाव आहे, आणि पाडीवार असं माझं आडनाव आहे. ठीक आहे. आणि ते निघून गेले. नंतर वडील आले. वडिलांनी म्हणले, अरे तुमची रक्कम? ते म्हणले, दिली. म्हणजे कोण आलं? दत्ताजी पाडीवार आले. अरे दत्त, माझ्यासाठी दत्त प्रत्यक्ष आले. आणि या दरम्यान यांना सोडण्यात आलं, यांना मुक्त करण्यात आलं. सोडून द्या म्हणले, मुक्त केलं. या वेळेला इतके दिवस हे बंदिवासामध्ये होते, आता मुक्त झाले. त्याचं मागचं कदाचित त्यांना आठवण असेल. गीतार्णव लिहिताना त्याने असं म्हटलंय की, बंदी होऊन पळाला तो पुढती नाही त्या स्थळा, विसरलो जीर्ण कांबळा म्हणून या. एखादा बंदी होऊन पळाला, एखादा बंदिस्त असलेला सुटला, आणि सुटल्यानंतर त्याला म्हणलं, अरे तुझं कांबळ राहिलंय तिथं कारागृहात. तो म्हणतो, जाऊ दे, माझं कांबळ गेलं ते गेलं, मी सुटलो ना. तर आपलं जसे आपलं कांबळ पुन्हा घेण्यासाठी कारागृहात जात नाहीत. नको रे बाबा कारागृह. का? बंदी होऊन पळाला तो पुढती न येत्या स्थळा, विसरलो जीर्ण कांबळा म्हणून या. 16व्या अध्यायामध्ये गीतार्णवाच्या त्यांनी म्हटलं. तात्पर्य असं की तसा हा जो जीव आहे, जो जीव हळूहळू भगवंताच्या कथा ऐकत जातो, मग त्याला साधूची संगती लागते. मग तो तीर्थसेवन करतो, त्याप्रमाणे कथाश्रवण करतो, मनन करतो, कीर्तन करतो. आणि मग रज आणि तम हे भाव नष्ट होत जातात. आणि मग सत्वे प्रसिद्धती, स्थितम सत्वे प्रसिद्धती, सात्विकतेमध्ये तो स्थिर होतो, घसरत नाही. मुद्दाम हा स्थितम शब्द वापरलाय की एकदा सात्विकता प्राप्त झाली की तो घसरत नाही. नाही आता सात्विकता आली, आता पुन्हा तो नाही, पुन्हा त्या कारागृहात येणार नाही. तो पुन्हा बंदी होऊन पळाला, या संसार व्यापातापातून एकदा निघाला की पुन्हा काम आणि लोभ यांच्या मागे तो धावणार नाही. त्याला सत्व गुणामध्येच आनंद वाटेल आणि तिथेच तो स्थिर होईल. असा अनाविद्धम, जो अत्यंत कुठेही छिद्र नसलेलं, कुठेही कमीपणा, छिद्र म्हणजे त्याला आपण क्षत असं म्हणू, हे अक्षत रूप, दोष रहित रूप, निर्दोष म्हणून त्यांनी शब्द वापरलाय. चेत येणार ना विद्धम, रजश्च तमश्च एतश्च तत्प्रभाव भावाः कामादयः एतैरनाविद्ध मन विभूतम. आणि यामुळं त्याचा भक्तियोग हा साधायला लागतो, त्याचा भक्तियोग साधतो आणि प्रसन्न मन त्याचं होतं. आता या ठिकाणी एवं प्रसन्न मनसो, संत कोणाला म्हणायचं, सात्विक कोणाला म्हणायचं? जो प्रसन्न मनाचा आहे तो सात्विक. ज्याच्या मनामध्ये उद्वेग आहे, ज्याच्या मनामध्ये राग लोभ आहे, तो सात्विक. तो चेहऱ्यावर त्याच्या आनंद दिसणारच नाही. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, म्हणजे भगवत भक्तीचा परिणाम काय होतो? जसा आंबा पिकला त्याचा परिणाम त्याच्या रंगावर झाला, सुगंध सुटला, मऊ झाला. हे काय झालं?
आंबा पिकण्याचा परिणाम आहे. तसं जो माणूस, जो महात्मा भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन होऊन परिपक्व भक्तियोग त्याला साधतो, त्याचं मन प्रसन्न होतं. म्हणून आता ज्याचं मन प्रसन्न आहे तो भक्तियोगामध्ये तल्लीन आहे असं समजायला हरकत नाही. मन प्रसन्न पाहिजे. म्हणून मन करारे प्रसन्न, तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टीचं साधन काय असेल तर मन आहे. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, भगवंताच्या भक्तियोगाने मन प्रसन्न होतं. मनाची प्रसन्नता ही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसते. मनाची प्रसन्नता अंतर गोष्टीवर अवलंबून. महानुभाव पंथामध्ये नागदेवाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले. म्हणजे चक्रधर हे मूळ संस्थापक, आणि या संस्थापन केलेल्या धर्माला आचार्य, पहिले आचार्य कोणतं? नागदेवाचार्य. ते मोठे 3-4 वेळेला त्यांची चक्रधरांची भेट झाली. एका भेटीत गुरुत्व स्वीकारलं नाही त्यांनी. 1दा 2दा 3दा भेटी घेतल्या. हा कसा आहे काय नाही याची परीक्षा केली आणि मग म्हणले बस हाच गुरु योग्य आहे. आणि नागदेवाचार्यांना जेव्हा आचार्य केलं त्यावेळेला ते दिसायला अतिशय तेजस्वी होते. स्मृतिस्थळ नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, एक जणांनी विचारलं, का हो तुम्ही त्रिकाळ स्नान करीता? का हो म्हणले, तुम्ही इतके तेजस्वी दिसता, तुम्ही 3 वेळेला आंघोळ करता का? त्रिकाळ स्नान करीता? ते म्हणाले नाही. मग तुम्ही एवढे तेजस्वी कसे? ते म्हणाले, आतुल आहे ते झळकत आहे. जे आत आहे ते बाहेर प्रगटते. माझ्या आतमध्ये असलेला भगवान जो आनंदमय आहे, त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचा प्रकाश प्रभा ही बाहेर माझ्या चेहऱ्यावर पडते. स्नो पावडर लावून नाही. अंतःकरणामध्ये असलेला जो भगवंताचा आनंदमय प्रकाश आहे तो बाहेर विलसतो. म्हणून संत महात्मे आपल्याला तेजस्वी दिसतात, तेजपुंज दिसतात. काय तेजपुंजता आहे हो म्हणले? कशी काय कळाली? ही तेजपुंजता ही त्यांच्या अंतःकरणातल्या सद्भावातून आहे, भक्तिभावातून आहे, भक्तियोगातून आहे. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्वविज्ञानम मुक्त संगस्य जायते. मुक्त संगस्य जायते. तो निरीच्छ होतो. कोणतीही इच्छा राहत नाही, कोणतीही अपेक्षा राहत नाही. तो सगळं जीवन व्यवहार करतो पण त्यामध्ये कुठेही लिप्त नसतो. तो जीवन व्यवहार करतो पण लिप्त का नाही? त्याचं अंतःकरण हे भगवंताशी तादात्म्य पावलेलं असतं. त्याप्रमाणे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची पात्रता भिन्न आहे. आपण अग्नीचा गुणधर्म हा गरमपणा किंवा उष्णता पाण्यामध्ये आली, पाणी गरम झालं पण पाणी प्रकाशित झालं नाही. अग्नीचा प्रवेश पाण्यात झाला पण पाणी गरमही झालं पण पाणी प्रकाशित झालं नाही. ते म्हणतात का नाही झालं? ते म्हणतात पात्रता. म्हणून आपण म्हणतो की आपल्याला भगवंताचा साक्षात्कार झाला नाही, प्रत्यक्ष साक्षात्कार नाही. ते म्हणतात अजून तुझी पात्रता नाही. दुर्दर्शोहम कुयोगिनाम. पुढे आपण बघणार होते नारदाच्या कथेमध्ये की मी सामान्य माणसाला तर कळणारच नाही. अहो मोठमोठ्या योग्यांना सुद्धा मी कळत नाही. मोठमोठे योगी सुद्धा माझ्यासाठी धडपडतात पण त्यांना मी दिसत नाही. दुर्दर्शोहम कुयोगिनाम. तू अजून कच्चा आहेस, तू परिपक्व नाहीयेस, पक्वता तुझ्यामध्ये आली नाही आणि कच्चेपणा असल्यामुळं तुला मी साक्षात्कार तुझा प्रत्यक्ष तुला देऊ शकणार नाही. म्हणून ते म्हणतात भगवत तत्वविज्ञानम. मग भगवंताचं तत्वविज्ञान त्याला कळतं, त्याचं तत्व कळतं, त्यातलं विज्ञान कळतं आणि त्यातलं ज्ञानही कळतं. मुक्त संगस्य जायते. तो मुक्तसंग. मुक्तसंग म्हणजे काय? हा मुक्तसंग शब्दाचा अर्थ असा की ज्याचा व्यवहार हा मुक्ततेमध्ये असतो, कुठेही लिप्त नसतो. मुक्ततेमध्ये तो सगळं काही स्वीकारतो. भोगत असता नाही भोगू आणि त्यागत असता नाही त्यागू. या ठिकाणी विवेक सिंधूमध्ये मुकुंदराज स्वामी सांगतात की असा जो असतो मुक्तसंगी तो भोगत असता नाही भोगू. तो भोग भोगतो पण ते भोग भोगलेले नसतात. तो त्याग करतो पण त्यागासाठी त्याग नाही करत, अंतःकरणासाठी करतो. लोकांनी पाहावं म्हणून करत नाही,
त्यागिता सता नाही त्यागू, भोगिता सता नाही भोगू, नवलहा राजयोगू वर्तत असे. त्याला राजयोग म्हणतात. तो राजाचे उपचार, राजाचे सगळे जे काही उपभोग आहेत तो स्वीकारतो, पण त्यामध्ये त्याचं चित्त नसतं. तो त्यागमय जीवन जगतो. भोगात जरी राहिला तरी तो भोग भोगत नाही. कसा ते म्हणतात, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वृत्ती ह्या भगवंताशी लीन झाल्यामुळं त्यांनी भोग जरी भोगला तरी तो इंद्रियाच्या पातळीवर नसतो. अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी, अतिंद्रियता त्याच्यामध्ये असते. चक्रधरांच्या बाबतीत एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की एकदा आंबे आणले. आंबे आणल्यानंतर त्यांच्या ज्या शिष्या होत्या त्या शिष्यांनी त्यांच्यासमोर ठेवले. महदाईसा होती, रूपा बाकीच्या शिष्या होत्या. त्यांनी समोर ठेवल्यानंतर म्हणे, चक्रधर महाराज, महात्मे, स्वामी, हे आंबे आणले, तुम्ही घ्या. त्यांनी त्यातला एक आंबा घेतला, नुसता वास घेतला आणि ठेवून दिला. ते म्हणले, खाल्ला नाही आंबा. तुम्ही नाही, तुम्ही कुठं खाल्ला, नुसता वास घेतला. ते म्हणे, मी वास घेतला म्हणजे सगळाच खाल्ला. आता तुम्ही हा आंबा माचून त्याचा रस काढून बघा. तो आंबा माचला, त्यात रसच निघाला नाही. ए थवनी, ते म्हणाले, इथून सगळं ग्रहण केलं. याला म्हणतात भोगिता सता नाही भोगू. भोगलं पण भोगलं नाही. लोकाला दिसायला भोगलं नाही, पण प्रत्यक्षात भोगलं. अशा पद्धतीने हे जे अतींद्रिय पातळीवरचं वर्तन आहे. भिद्यन्ते हृदय ग्रंथीश्चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. आणि अशा पद्धतीने सगळ्या कर्मग्रंथीचा नाश होतो. आणि अहंभाव, कर्मग्रंथी म्हणजे काय? अहंभाव. या ठिकाणी टीकाकार असणारे श्रीधराचार्य ग्रंथी शब्दाचा अर्थ काय म्हणतात? हृदये हृदमेव ग्रंथीश्चिज्जड ग्रथनरूपो अहंकार. अहंकार हीच ग्रंथी आहे. अहमपणा, मी, हा जो अहमपणा आहे तो जितका जितका आपला वाढत जातो तितक्या तितक्या गाठी पक्क्या होत जातात. अहंकार जितका जितका कमी होईल तितकं तितकं आपल्याला यातून सुटता येतं. म्हणून ते म्हणतात हृदय मेव ग्रंथी चिज्जड ग्रथ. चित आणि जड, चैतन्य आणि जडत्व यांचा एकमेळ म्हणजे या ग्रंथी आहेत. आणि ह्या ग्रंथी म्हणजे अहंकार. अतएव सर्वे संशय असंभावानादी रूपा कर्माण्यरब्धा फलानी. याप्रमाणे हे सगळं नष्ट होतं. त्याचे पुढचे होणारे कर्मफल भगवान नष्ट करतो. पुढच्या जन्मात त्याला जे प्राप्त होणार आहेत ते सगळे नष्ट होतात आणि त्यांना पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म प्राप्त होत नाही. कारण त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कर्मांचा नाश फक्त या आपल्या प्रारब्धाचा नाश फक्त भोगाने होतो. बाकी दोन्ही कर्म हे संचित आणि क्रियमान देव नष्ट करतात. याप्रमाणे ते म्हणतात की अत इति आत्मनः प्रसादनीं मनः शोधनीं. मनाचं संशोधन, या ठिकाणी मन हा मनशोधनीं, मनाची शुद्धी करणारी ही भक्ती आहे. ही भक्ती मन शुद्ध करते, वासना नष्ट करते आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देते. अशी ही भक्ती सत्वम रजस्तमेति प्रकृतिर्गुण असते. मग आता पुढे ते सांगायला लागतात की सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे गुण आहेत. हे मूळ भगवंताचे गुण नाही. गुण जे आपण भगवंतावर आरोपित करतो हे प्रकृतीचे गुण आहेत. ते म्हणतात की हे विश्व निर्माण करणं, पालन करणारी, संहार करणं, यासाठी हे गुण भगवंत धारण करतात. हे तदेवोपपादयितुं ब्रह्मादीनां त्रयाणाम एकात्मकत्वे. त्रयाणाम एकत्व, या तिन्हीमध्ये एकत्व पाहायला पाहिजे. तीन गुण कोणते? सत्व, रज आणि तम. हे प्रकृतीचे गुण आहेत आणि ह्या त्रिगुणामध्ये भगवान ते धारण करतो. आता तुम्ही म्हणाल हे तीन गुण तर जीवाचेही आहेत, म्हणजे जीव सुद्धा हो, पण जीव त्याच्यात अडकलेला आहे. जीव हा गुलाम आहे आणि भगवान मालक आहे, हा फरक आहे.
मायेचे गुण भगवान स्वतः धारण करतो, पण तो तिच्यापासून अलिप्त आहे. तो मायेच्या गुणाला लिप्त नाही आणि जीव मात्र मायेच्या गुणात लिप्त होतो. माया गुणामध्ये मायेच्या माईक सत्वरजतम गुणांचा ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला भगवान हे गुण अंगावर धारण करतात. जसा आपण कपडा अंगावर धारण करावा त्याप्रमाणे हे गुण अंगावर धारण करतात. पण मूळ आपण स्वतःला विसरतो का? नाही विसरत. भामिनी हेच पात्र बालगंधर्वांनी केलं. भामिनीचं पात्र केलं बालगंधर्वांनी. सुंदर अशा प्रकारचं स्त्री रूप त्यांनी धारण केलं. त्यांनी कामही चांगलं केलं. लोक म्हणतात काय हो, काय पात्र केलं, काय पात्र केलं. पण बालगंधर्व कधी विसरले का की मी पुरुष आहे हे कधी विसरले का? कधीच नाही. भामिनीचं पात्र करतानाही त्यांना माहित होतं की हे पात्र आहे. तो स्वतःला विसरत नाही. तसा देव सगळे गुण धारण करतो सत्वरजतमाचे, पण तो विसरत नाही. आणि जीव विसरतो. जीव मात्र विसरतो. मी कोण आहे हे तो विसरतो. हे मी पात्र घेतलंय हे तो विसरतो आणि तो त्याच्यातच एक रूप होतो. याप्रमाणे ते म्हणतात की हे सत्वरजतम सत्वम रजस्तम इति प्रकृतीर गुणास्तैर युक्त पर पुरुष एक ह्यास्य धत्ते. एक पुरुष एकच आहे. तो हे सगळे धारण करतो. धत्ते म्हणजे धारण करतो. काय धारण करतो? सत्व रजतम हे गुण धारण करतो. हे गुण अर्थात प्रकृतीचे आपल्या वेदामध्ये म्हटलंय, उपनिषद आणि श्रुतीमध्ये, अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम. अजामेकाम, अजा प्रकृतीला नाव आहे. अजा, अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्मलेली. प्रकृती सुद्धा अनादीच आहे आणि भगवानही अनादीच आहे. अनादीच आहे तो सुद्धा. आपण आदि माया म्हणतो ना, आदि, ती सगळ्यात आधी. भगवानही आधीच आहे आणि प्रकृती आधीच आहे. मग ही आदि माया जी आहे ती अजामेकाम, ती जन्माला आलेली नाहीये, ती आहेच आहे. अजा, ती एक आहे. पण ती 3 रंगात आहे. कोणत्या रंगात आहे? लोहित शुक्ल कृष्णाम. लोहित म्हणजे लाल आहे, शुक्ल म्हणजे पांढरी आहे आणि कृष्ण म्हणजे काळी आहे. जी लाल आहे ती रजोगुणी आहे, जी पांढरी आहे ती सत्वगुणी आहे आणि जी कृष्ण आहे ती तमोगुणी आहे. म्हणून सत्व रज तम हे मायेचे गुण आहेत. आणि ही माया सुद्धा अजामेकाम, ती सगळ्यात अज आहे, अर्थात ती सुद्धा अनादीच आहे. अशी ही प्रकृती सत्व रज तम या गुणांनी युक्त आहे. आणि चैतन्य हे मायेशी जेव्हा एकरूप होतं, त्यांचं जेव्हा लग्न लागतं, दोघेही एकमेकांशी समरूप पावतात, त्यावेळेला हा संसार सुरू होतो. म्हणून हा संसार माया आणि पुरुष यांच्या एकात्मतेतून सुरू होतो. पण भगवान या मायेच्या वरती अधिकार गाजवतो. पती हा पत्नीवर अधिकार गाजवतो आणि पुत्र आईच्या ताब्यात असतो. आईच्या ताब्यात आहे पुत्र, आईचा ऐकतो. तसा आपण जीव आहे, आपण पुत्र आहेत, आपण तिचं ऐकतो, आपण तिच्या ताब्यात आहेत. आणि भगवंताच्या ताब्यात ती आहे, एवढाच फरक आहे. घोड्यावर बसलो, घोड्याच्या ताब्यात आपण का आपल्या ताब्यात घोडा? तर आपल्या ताब्यात घोडा असेल तर तो कुठेही उधळणार नाही. आणि घोड्याच्या ताब्यात आपण गेलो की मग आपल्याला कुठे चाललो हेच कळणार नाही. त्याप्रमाणे आपल्या हातातलं जे बागडोर आहे तो सुटलेला आहे. आपल्या हातामध्ये केवळ नियंत्रणाची शक्ती राहिलेली नाही, पण भगवान हा सगळा नियंत्रण करणार आहे. त्यामुळं ते म्हणतात की पुरुष तिला धारण करतो. जेव्हा तो सात्विक गुण धारण करतो तेव्हा तो विष्णू असतो. ज्या वेळेला तो रजोगुण धारण करतो तेव्हा तो ब्रह्मदेव असतो. ज्या वेळेला तो या तमोगुणाचा अधिकारी बनतो त्यावेळेला तो महादेव असतो. कारण ह्या तिन्ही गुणांची गरज आहे. निर्मितीची गरज आहे, पालनाची गरज आहे आणि संहाराची गरज आहे. ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपणच निर्मिलेले, आपणच मूढ तो आपणच निर्माण करतो आणि आपणच नष्ट करतो. जसा लहान मुलगी ही खूप लहान वयामध्ये वस्तू घेते, खेळते आणि फेकून देते.
त्याप्रमाणे भगवान सुद्धा विश्व निर्माण करतो, विश्वाचं परिपालन करतो आणि विश्वाचा संहार करतो. त्रिविध स्वरूप तिचं आपल्याला दिसतं. ते म्हणतात सत्वम रजस्तमैती प्रकृतीर्गुण असते युक्त पर पुरुष एक ह्याश्च धत्ते स्थित्यादयो हरिवीरांची हरेति संज्ञा श्रेयांसी तत्र खलु सत्व तनोर नृणाम स्युः. आणि त्यालाच आपण स्थिती, पालन आणि संहार. स्थिती विष्णू, निर्माण करणारे ब्रह्मदेव आणि संहार करणारे महादेव. याप्रमाणे स्थित्यादये हरी वीरांची या ठिकाणी हरेति संज्ञाम असा शब्द वापरलाय. टीकाकार असं म्हणतात की वास्तविक हरम इति असं असायला पाहिजे होतं. हरम इति याचा संधी हरमिती असा झाला असता, पण हरेति असं कसं काय वापरलं. ते म्हणतात हा आर्ष प्रयोग आहे, हा पाणिनीचा प्रयोग नाही, पाणिनीच्या आधीचा प्रयोग आहे, त्यामुळे हा आर्ष प्रयोग आहे. याप्रमाणे त्यांनी या शब्दावर हे भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात की ह्या सगळ्या उपाधी वैशिष्ट्येनं फळ वैशिष्ट्यातील दृष्टांत माह. उपाधी वैशिष्ट्यानुसार फळ वेगवेगळे असतात आणि मग प्रत्येकाची उपाधी भिन्न आहे. हरेची संज्ञा हा केवलम भिन्ना धत्ते हरिवीरांची हरा इति वक्तव्य संधिरार्षः आर्ष संधी म्हणतात ते. म्हणून तत्र तेषांमध्ये श्रेयांसी शुभ फलानी सत्व तनोर वासुदेवा देवास्युः. जेव्हा आपल्याला पालन करायचंय तेव्हा सात्विक वृत्ती पाहिजे, उत्पत्ती करायची आहे तेव्हा रजो प्रवृत्ती पाहिजे आणि नष्ट करायचे तेव्हा तमो प्रवृत्ती पाहिजे. या सगळ्या उपाधी वैशिष्ट्याने हे आपण पाहायला पाहिजे. मग हे उपाधी वैशिष्ट्य आपण एकाच व्यक्तीला जसे वेगवेगळे नाते असतात किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या गुणांनी युक्त असतो. गुणच आहेत ना शेवटी, हे गुणच आहेत. एक गृहस्थ राजाच्याकडे नोकर होता, त्याला स्वयंपाक फार चांगला यायचा. म्हणून राजा म्हणाला तुम्ही माझ्याकडे स्वयंपाकी म्हणून राहा, सकाळी स्वयंपाक करत जा. तो म्हणे हरकत नाही. स्वयंपाकी म्हणून तो राहिला, पण त्याला गाण्याची फार आवड होती. तो सकाळी उठून गाण्याचा रियाज करायचा आणि त्याला शिकवण्याची आवड होती, त्यामुळे संध्याकाळी तो संस्कृत शिकवायचा, दुपारी तो स्वयंपाक करायचा आणि सकाळी तो गाणं गायचा. आता एक जण सकाळी आला, म्हणले तुमच्याकडे बल्लव आहेत का स्वयंपाकी? ते म्हणले नाही, स्वयंपाकी नाही. मग कोण आहेत? आमचे गायक आहेत. सकाळच्या वेळेला तो गायक असतो, दुपारच्या वेळेला तो बल्लव असतो आणि संध्याकाळच्या वेळेला तो पाठक असतो. मग संध्याकाळी जो कोणी येईल त्याच्यासाठी तो पाठक आहे, दुपारी कोणी येईल त्याच्यासाठी तो स्वयंपाकी आहे आणि सकाळच्या वेळेला तो गायक आहे. गायक, बल्लव आणि पाठक हे तिघे एकच आहेत, पण कार्यानुमेय वेगवेगळे आहेत, कार्याच्या दृष्टिकोनातून भिन्न आहेत. एकच व्यक्ती 3 कामं करतो, पण ज्या वेळेला तो जे काम करतो त्यावेळेला त्याचं उपाधी तो धारण करतो, त्याची उपाधी तो धारण करतो. ही उपाधी त्या त्या निमित्ताने असते, त्या त्या वेळेला असते. म्हणून आपण सगळ्याच वेळेला सगळेच आपण नसतो. एकच व्यक्ती जशी भिन्न भिन्न धर्माने वागते त्याप्रमाणे वासुदेवच सर्वमिती. मग या ठिकाणी त्याने उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. उदाहरण असं दिलेलं आहे की एकच अग्नी आहे. त्यांनी उदाहरण कोणतं दिलंय की पार्थिवा दारुणो धूमस तस्माद अग्निस्त्रयीमयः. अग्निस्त्रयीमयः जसा अग्नी, भागवतकारांनी उदाहरण दिले हे की अग्नी जसा 3 प्रकारचा आहे. 3 प्रकारचा आहे म्हणजे लाकडात अग्नी आहे का? आहे. मग जेव्हा धूर होतो तेव्हा अग्नी आहे का? आहे. आणि जेव्हा प्रज्वलित ज्योत येते तेव्हा अग्नी आहे का? आहे. पण लाकडातला अग्नी हा सामान्य आहे. जेव्हा तो धूर होतो तेव्हाही अग्नी आहे, पण तो तमयुक्त आहे. आणि ज्या वेळेला चांगला प्रकाश, निळा प्रकाश येतो तेव्हा तो सत्वयुक्त आहे. अग्नी 3 ठिकाणी आहे. एकाच लाकडामध्ये पार्थिवा दारुणो धूम. पार्थिव म्हणजे लाकूड, दारुण म्हणजे धूर असलेला, धूम असलेला आणि प्रत्यक्ष ज्योत.
हे तिन्ही पातळीवर अग्नी एकच आहे. हा अग्नी जो 3 पद्धतीचा आहे, एक पृथ्वीवरचा अग्नी, त्याला पवमान असं म्हणतात, त्याला भूताग्नी असं आपण म्हणतो. दुसरा अंतरिक्षातला अग्नी, त्याला पावक असं नाव आहे. आणि तिसरा द्यूलोकातला अग्नी, त्याला शुची असं नाव आहे. कार्य परत्वे भिन्न आहे, एकच अग्नी आहे, पण ज्या वेळेला यज्ञामध्ये हवी अर्पण करायचा त्यावेळेला तो आहवनीय या नावाने ओळखला जातो. आवहनीय अग्नी, जेव्हा यज्ञामध्ये हवी अर्पण करायचं आहे, जेव्हा हा हवी अन्न ज्याच्यावर तयार करतात, म्हणजे स्वयंपाक ज्याच्यावर तयार करतो आपण जो गृहस्थाश्रम धर्म स्वीकारला तो अग्नीच्या साक्षीने स्वीकारलाय. म्हणजे आपण अग्निहोत्रीच आहोत. कारण अग्नीचा धर्म काय? गार्हस्थ्य अग्नी, आपल्या आपल्या घरी भोजन करणे, याला गार्हस्थ्य असं म्हणतात. तेव्हा गृहस्पती म्हणजे गृहस्थी, जो गृहस्थाश्रमी त्याने आपल्या घरी स्वयंपाक केला पाहिजे आणि अतिथींना जीव घातला पाहिजे. म्हणून गार्हस्थ्य अग्नी कोणता? हवी अन्न ज्याच्यावर तयार करतात तो गार्हस्थ्य अग्नी, म्हणजे नैवेद्य वैष्णवदेवासाठी तयार करतात तो. आणि दक्षिणाग्नी जो आहे तो पितरांना उद्देशून अन्न संतर्पण केलं जातं, तो दक्षिणाग्नी. म्हणजे अग्नी एकच आहे, अग्नीमध्ये उष्णता आहे तीच आहे, पण एक आहे आहवनीय अग्नी, दुसरा गार्हस्थ्य अग्नी, तिसरा दक्षिणाग्नी. एक पृथ्वीवरचा अग्नी, दुसरा अंतरिक्षातला अग्नी, तिसरा द्यूलोकातला अग्नी. म्हणजे पवमान, पावक आणि शुची असे 3. म्हणून पार्थिव असलेलं लाकूड हे पृथ्वी तत्वाचं आहे, त्यामध्ये अग्नी आहे. आणि नंतर धूम रजोगुणी आहे, धुरकटपणा. आणि नंतर अग्नी जेव्हा प्रगटतो तेव्हा आवरण दूर होतं आणि अग्नी आपल्याला दिसतो. त्यांना असं सांगायचंय की जेव्हा रज तम हे आवरण दूर होतात तेव्हा सात्विकता प्रगटते. म्हणजे ज्या वेळेला रजोगुण आणि तमोगुण हे आवरण आहे, कशाचे आवरण आहेत? मायेचे, मायेचा परिणाम आहे. माया ही आवरण आणि विक्षेप निर्माण करणारी असते. मायेचं वैशिष्ट्य काय? ती आवरण निर्माण करते, म्हणजे आहे ते दिसत नाही, आणि विक्षेप निर्माण करते, मध्ये अंतराय आणते, त्यालाही आपण दृष्टीभ्रम निर्माण करते. म्हणून ही माया हीच या ठिकाणी आपल्याला 3 गुणांनी प्रगट झालेली दिसते, जी आपल्यामध्ये ह्या माईकपणा निर्माण करते. म्हणून जो अग्नी धुरापासून तयार होतो तो अग्नी धूर अग्नीला झाकतो, म्हणजे रजोगुण हा मूळ तत्वाला झाकतो, तमोगुण मूळ तत्वाला झाकतो. मूळ तत्व कोणतं आहे? सात्विकता, हे मूळ तत्व आहे. त्याला हा झाकल्यामुळं मूळ आपल्याला कळत नाही. ते म्हणतात अशा पद्धतीने लाकडातून सहज अग्नी प्रगटेल का? नाही प्रगटणार. वन्नी तो चेतवारे चेतविताच चेततो, याप्रमाणे सत्वम शुद्धम क्षेमाय कल्पनते तानु, याप्रमाणे तमसस्तु रजस्तस्मात् सत्वम यद ब्रह्मदर्शनम. सत्वम यद ब्रह्मदर्शनम, सत्वामध्येच ब्रह्मदर्शन आहे. रजोगुण आणि तमोगुणात ब्रह्मदर्शन नाही. लाकडामधला अग्नी आपल्याला दिसत नाही, तो लाकडात आहे. धुरातला अग्नी दिसत नाही, तो धुरात आहे. पण अग्नीचं तेज प्रगट झालं की अग्नी दिसतो. त्याप्रमाणे ब्रह्मदर्शन कधी आहे? तर सत्वगुणातच ब्रह्मदर्शन आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाण्यामध्ये आपल्याला अग्नीचे फक्त एकच गुण आला, तो म्हणजे गरमपणा, पण तेजस्विता आली नाही, प्रकाश आला नाही. का? तर पाण्यामध्ये ते आपल्याला सामर्थ्य दिसत नाही. पाणी हे त्या दृष्टिकोनातून पात्रतेने युक्त नाही. म्हणून पात्रता जेव्हा आपण वाढवत जाऊ तेव्हाच आपल्याला ब्रह्मदर्शन होतं. ब्रह्म एरवी सामान्यतः सामान्य माणसाला दिसणार नाही. ते आपण शोध घेत 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 स्वतःचा शोध, अहम ब्रह्मास्मी, हे स्वरूप आपल्याला तेव्हा कळतं. कोणतं? तमसस्त रजस्तस्मात्, तमाकडून आपण रजोगुणाकडं, रजोगुणाकडून सत्वगुणाकडे येतो आणि सत्वम यद ब्रह्मदर्शनम अथा हेतो रगरे पुरा विशुद्धम सत्वम सत्वमूर्तीम भगवंत मधोक्षजम. भगवान हा मुळात सत्वमूर्ती आहे, त्यामुळे सात्विकतेमध्येच आपल्याला ब्रह्मदर्शन होतं. सात्विकतेमध्येच आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. केवळ रजोगुणात आणि तमोगुणात तो होणार नाही.
भेजरे मुनयोथाग्रे भगवंत मधोक्षजम सत्वम शुद्धम क्षेमाय कल्पन्ते ये नूतान्यः मुमुक्षवो घर रूपान भूतपती नथ नारायण कलाशांत भजंती हन सूयवाहा. ते म्हणतात याप्रमाणे आपल्याला संसारामध्ये क्षेमाय कल्पन्ते अतो येता ननु वर्तन्ते. तर संसारामध्ये सुद्धा क्षेम कल्याण हे आपल्या मनामधली इच्छा असतेच, परंतु भगवंताची कृपा झाल्यानंतर आपलं सर्व जीवन सुखमय होतं. म्हणून अधोक्षजम, अध म्हणजे खाली, अक्ष म्हणजे इंद्रिय, ज म्हणजे ज्ञान. अक्ष म्हणजे इंद्रिय आणि ज म्हणजे ज्ञान. इंद्रियांचं ज्ञान ज्याच्या खाली आहे त्याला अधोक्षज शब्द आहे. अधाहा म्हणजे खाली. इंद्रियाचं ज्ञान ज्याच्या खाली आहे म्हणजे जो इंद्रिय ज्ञानाच्या वर आहे. मग इंद्रियाने कसं कळेल? जो इंद्रिय ज्ञानाच्या वर आहे, समजा आपण डोळा म्हणतो, मग डोळ्यांनी सगळं दिसतं, डोळ्यांनी दिसतं, पण डोळ्यांनी आपल्याला भगवंताचं स्वरूप दिसत नाही. कानाने भगवंताचे शब्द ऐकू येणार नाहीत, कारण आपले कान फक्त ऐंद्रिय पातळीवरच्या गोष्टी ऐकू शकतील. आपण जेव्हा तत्वज्ञान सांगतात की कसं माणसाला दिसत नाही, देव का दिसत नाही, ते म्हणतात अतिसूक्ष्म असलेली वस्तू, अतिदूरात सामिप्यात अतिदूर असलेली वस्तू दिसत नाही, अतिजवळ असलेली वस्तू दिसत नाही. जसं डोळ्याच्या आतमध्ये काजळ आहे, ते डोळ्यांनी दिसणार नाही, ते आरसा पाहिल्याशिवाय दिसणार नाही, म्हणजे तेवढं अंतर पाहिजे तर दिसेल. अतिदूरात ध्रुव तारा इतका लांब आहे की आपल्याला ध्रुव तारा दिसत सुद्धा नाही, पाहावा लागतो, शोधावा लागतो कुठे आहे. पण नाही का? नाही, असं तर होणार नाही. ध्रुव तारा आहेच, त्याचं स्थानही बदललेलं नाही. 27,000 वर्ष तो एका ठिकाणी आहे. 36,000 वर्ष राज्य करायला सांगितलंय ध्रुवाला भगवंतांनी, आणि विज्ञान असं सांगतं की 27,000 वर्ष तो एका जागी स्थिर असतो. तेव्हा हा ध्रुव तारा आपल्याला दिसत नाही. अतिदूरात सामिप्यात इंद्रिय घातात मनो अनस्थानात. इंद्रिय घातात, इंद्रियाचा घात झाला म्हणजे कानाने ऐकूच येईना, कानावर काहीतरी आघात झाला आणि कानाचा पडदा फाटला. इंद्रिय घातात, त्याने ऐकू येत नाही. मग मनो नवस्थानात, मन चंचल असेल तर समोरची वस्तू दिसत नाही. गडबड आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये जर घाई असेल, गडबड असेल, कुठे ठेवला हो मोबाईल, पत्ताच लागत नाही, इथं ठेवला का तिथं ठेवला का तुझ्या मोबाईलवरून मला कॉल दे बरं. म्हणजे आपण पुन्हा परस्वाधीन आपण होतो. अरे तुझ्याजवळचा मोबाईल आहे, मग तुझ्याजवळ न ठेवता तू दुसरीकडं विस्मृतीने ठेवला, सापडतच नाही. मनोनवस्थानात ते म्हणतात याप्रमाणे आपल्याला भगवान का दिसत नाही याची उत्तरं देताना त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अन्वय लावलेला आहे. आणि पुढे ते म्हणतात की समाराधी हाराच्य. त्याचप्रमाणे खूप गर्दी आहे, खूप गोंधळ आहे. त्यावेळेला आपल्याला एक वडील होते, त्यांनी आपल्या मुलाला शाळेत घातलं होतं, आणि शाळेत घातल्यानंतर तो मुलगा शाळेत जातो की नाही, पर्वता म्हणतो की नाही, त्याला चिंता लागली. म्हणून त्याचे वडील गेले, त्याच्या गुरुजींनी या बसा केलं. म्हणजे का हो कुणीकडे आले? म्हणजे माझा मुलगा शाळेत आहे, हा दुसरीमध्ये. हो म्हणले, आहे, बसला असेल वर्गात. नाही, त्यांच्या पर्वतात चालू आहेत. हो म्हणजे मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. ते म्हणले, त्याचा आवाज कसा ऐकू येईल हो? का? सगळ्यांच्या एका आवाजामध्ये त्याचा आवाज वेगळा कसा ऐकू येईल? समानाभिहाराच्य. समानाभिहार म्हणजे सर्वांचा एकत्रित परिणाम जर असेल तर वेगळा आवाज ऐकू येत नसतो. म्हणून भगवान, आपण या सगळ्या संसाराच्या गोंधळात आहेत, भगवंताचा सांकेतिक आवाज आपल्याला कळणार नाही, भगवंतांनी केलेली सूचना आपल्यापर्यंत येणारच नाही. त्याला तितकी शांतता, तितकी स्थिरता, मनाची अचंचलता ही पाहिजे. म्हणून ते म्हणतात की माणसाला ब्रह्मदर्शन कधी होईल? जेव्हा सात्विकता निर्माण होईल, सत्वस्थता निर्माण होईल. आणि भेजिरे मुनयोथाग्ने भगवंत मधोक्षजम. हा अधोक्षज आहे, इंद्रियाचं ज्ञान त्याच्या खाली आहे आणि तो इंद्रियाच्या वर आहे.
म्हणून आपल्याला भगवान दिसत नाही. आपल्या समोर असलेला एखादा ग्रस्त परिपूर्ण पाहायचा असेल तर आपल्याला त्याच्या लेवलला यावं लागेल. खालून सगळा तो दिसणार नाही. त्याच्या लेवलला आल्याशिवाय समग्र संपूर्णतया तो व्यक्ती दिसणार नाही. त्याप्रमाणे अधोक्षजम आपल्या ऐंद्रिय पातळीवरचं ज्ञान त्याच्या खाली असल्यामुळं, निम्न स्तरावर असल्यामुळं भगवान हा आपल्याला कळणार नाही. म्हणून तर माऊली म्हणतात अति इंद्रिय परिभोगविने इंद्रिया करवी. तो अतिइंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचा आहे. तो श्रुतीला देखील कळणार नाही आणि तो आपल्याला शब्दाने कळणार नाही. तो वाच्य नाही आहे, शब्दाने सांगता येणार नाही, तो श्रुतीगोचर नाही. म्हणून जो श्रुतीला कळणार नाही, जो शब्दाला कळत नाही, जो वाच्य नाही, मन तिथे पोहोचत नाही. यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. जिथे वाचा पोहोचत नाही, जिथे मन पोहोचत नाही, मन तर किती सूक्ष्म आहे, पण तेही जिथे पोहोचत नाही तिथे मग कोण पोहोचू शकणार. म्हणून आपले इंद्रिय, कारण मन सुद्धा इंद्रियच मानले, 11 इंद्रियच मानले. तेव्हा जे इंद्रियाच्या पलीकडचं आहे ते आपल्याला जर पाहायचं झालं तर त्यासाठी तितक्या पातळीवर आपण ब्रह्मदर्शन त्याशिवाय होणार नाही. म्हणून भगवंत मधोक्षजम सत्वम विशुद्धम क्षेमाय कल्पन्ते एनुतानिह. सत्वम विशुद्धम म्हणून हे सगळे शब्द त्यांनी वापरले. नुसता शुद्ध शब्द वापरला नाही, विशुद्ध, विशेष प्रकारे शुद्ध, अत्यंत शुद्ध. आपल्याला एखादी गोष्ट स्वच्छ वाटते, पण दुर्बिणीतून पहा त्यात किती अस्वच्छता आहे, त्यात किती जंतू आहेत पहा, आपल्याला दिसेल. सामान्य डोळ्याला स्वच्छ वस्तू आहे, पदार्थ स्वच्छ आहे, नाही दुर्बिणीतून पहा बारीक, मग अरे 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 का दिसतं तसं. तर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आपल्याला शुद्ध, नुसतं शुद्ध नव्हे, विशुद्ध, विशेष प्रकारे शुद्ध आपलं मन इतकं विशुद्ध पाहिजे आणि इतकं सात्विक पाहिजे की ज्यातून भगवंताचं दर्शन होईल. मुमुक्षवो घोर रूपा निल्त्वा भूतपती नथ नारायण कला शांता भजंती हनसूयवाहा. आणि मग ते म्हणतात असे मुमुक्ष स्थान्य भजंती किम. मुमुक्षू जो केवळ मोक्षाची ज्याला इच्छा आहे तो कशाचीही इच्छा करत नाही, तो कशाचं भजन करणार आहे. भजंती किम तू, तो सकाम होऊच शकत नाही. सकामा एवेत्याह मुमुक्ष व इत्तिद्वाभ्याम. या ठिकाणी मुमुक्षू जो केवळ मोक्षाची इच्छा करणार आहे त्याला सांसारिक इच्छा नसतातच. पण भगवंताने हा संसार निर्माण केलाय. मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनायच. वेदस्तुतीमध्ये म्हटलंय मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनायच, आत्मने अकल्पनायच. अकल्पनाख्य कल्पतरो माऊलींनी शब्द वापरला 18व्या अध्यायामध्ये गुरुच्या स्तुतीमध्ये. अकल्पनाख्य कल्पतरो, जो कल्पना नष्ट करणार आहे. अकल्प कल्प द्रुम मम सकल संकल्प दलनी. सगळ्या प्रकारच्या संकल्पाला नष्ट करणारा जो भगवान आहे. मग ते मनातल्या कोणत्याच संकल्पही नको आणि विकल्पही नको, दोन्ही निर्द्वंद्व अवस्था जर असेल तर ती अवस्था ते म्हणतात. अशा अवस्थेमध्ये अनसूयवो अनसूयवाह. असूया म्हणजे द्वेष, मत्सर, आणि अनसूयवाह जो कुठल्याही 12व्या अध्यायात वर्णन किती सुंदर केलेले आहे. ती अद्वेष्टी, जो अद्वेष्टी आहे, निर्द्वंद्वी आहे. तो भक्त कसा असतो, तो अद्वेष्टा सर्वभूतया. तो अद्वेष्टा सर्वभूतानाम असं म्हटलंय त्यांनी. अद्वेष्टा सर्वभूतानाम, कोणाच्याही बद्दल त्याच्या मनात द्वेष नसतो, मत्सर नसतो. सूया म्हणजे मनामध्ये कुठेतरी मत्सराची भावना नसते. म्हणून अनसूयवो देवा देवतांतरा निंदका हा संता. देवांची निंदा न करणारा, जीवाची निंदा न करणारा, त्याला अनसूयवा हा शब्द वापरलाय. शांता भजंती हनसूयवाहा. आणि असे जे असौ गुणमये भावैर भूत सूक्ष्मेंद्रिय आत्मभी स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुंक्ते भूतेषु गुणान. आणि असा भगवान तो विश्व निर्माण करतो, विश्व परिपालन करतो, विश्व संहार करतो. आणि असा हा भगवान सर्व भूतांच्या मध्ये रजस्तमः प्रकृतया समशीला भजंती वै.
या ठिकाणी समशीला भजंती वै हा एक फार मार्मिक शब्द वापरलेला आहे. ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो. भागवतामध्ये काही कीवर्ड्स आहेत जे सूक्ष्म एका शब्दाने काय सांगायचंय, अनेक गोष्टी सांगायचं. सूत्रात्मकता ज्याला आपण म्हणतो ही सूत्रात्मकता आहे. समशीला भजंती वै या ठिकाणी सूत शौनकादिकाला सांगतात की भगवंतानी हे सत्व रज तम या गुणांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकृतीचे गुण धारण करून विश्व निर्माण केलं. अवतार धारण केले, कधी सात्विक, कधी राजस, कधी तामस असे अवतार धारण केले. म्हणून शिव, ब्रह्मा आणि विष्णू हे अवतार आपल्याला दिसतात. रजस्तम प्रकृती हा समशीला भजंती वै. कशासाठी केले हो? ते म्हणतात अहो जीव हा सुद्धा मायेच्या 3 गुणात अडकलेला आहे. मग एखादा तामस प्रवृत्तीचा असतो, एखादा राजस प्रवृत्तीचा असतो, एखादा सात्विक प्रवृत्तीचा असतो, किंवा त्यामध्ये संमिश्र प्रवृत्ती सुद्धा अनेक असू शकतात. मग एखादा जो राजस प्रवृत्तीचा आहे तो म्हणतो भोगामध्ये त्याची इच्छा असते. तो म्हणतो आपल्याला बालाजी देव आवडतो, अलंकार, दाग दागिने, पंचपक्वान्नाचं जेवण, सगळा एवढा मोठा गोड अशा प्रकारचे पदार्थ सगळे खातो. बालाजी आवडतो. का आवडतो? ज्याची प्रवृत्ती ही पैशाकडे, धनाकडे असते, म्हणून तो धनवंत असलेला देव त्याला आवडतो. निष्कांचन देव आवडत नाही. एखादा रागीट असतो, तो म्हणतो बाकीचं काही नाही, मला शंकर तेवढा आवडतो. पहा का, आशुतोष उमापती. थोडा जरी आपण भगवंताची, शंकराची प्रार्थना केली तर शंकर प्रसन्न होतो. का? शंकराने नुसतं बेलाचं पान नुसतं त्याला वाहिलं, अहो त्याला काहीच लागत नाही. त्याला फक्त एक बेलाचं पान, एक तांदूळ, मूठभर तांदूळ आणि पाणी. चाहत आहे एक लोटा पाणी, एक लोटाभर पाणी आणि चावल बेल की पान. एक तांदूळ आणि बेलाचं पान, बस झालं. तेवढ्यात खुश होतो. मला तोच देव आवडतो. मग एखाद्याला शंकर आवडतो, एखाद्याला बालाजी आवडतो, कोणाला देवी आवडते, तर कोणाला ते म्हणतात आम्हाला काही गरज नाही हो, आम्हाला तुळशी हार गळा कासे पितांबर, बस तो पांडुरंग आम्हाला आवडतो, ज्याची काही इच्छा नाहीये, फक्त एक तुळशीचं पान डोक्यावर ठेवलं तर तो खुश होतो. का? प्रत्येकाच्या प्रवृत्ती वेगळ्या आहेत. आणि ते म्हणतात समशीला भजंती वै. प्रत्येक जण आपापल्या वृत्तीप्रमाणे देव निवडतो. प्रत्येक जण आपापल्या वृत्तीनुसार देवाची निवड करतो. देव म्हणतो त्यांनी माझ्याकडे यावं म्हणून मी ते रूप धारण केले. मी जर नुसता सात्विक झालो असतो तर तामस लोक माझ्याकडे आले नसते. हे शेंद्री दैवत जे भजणारे, आता आषाढ महिना चालूच आहे, पहा ना तुम्ही, चाललेले देवीकडं. अहो काय ग्रामदैवत आहेच आहे, खंडोबा आहेत, त्याचप्रमाणे हे वेगवेगळ्या प्रकारचे शेंद्री दैवत आहेत, म्हसोबा आहेत, मरियाई आहे, सामान्य माणसं आहेत. सामान्य माणसाला तिकडेच प्रवृत्ती असते. म्हणून समशीला भजंती वै. जे ज्या ज्या प्रवृत्तीचे त्या प्रवृत्तीनुसार मला रूप धारण करावे लागले, कारण भक्ताने माझ्याकडे यावं म्हणून. मग मात्रार्थांच भवार्थांच आत्मने कल्पना याचं शेवटी त्याला अकल्पना म्हणजे मोक्ष द्यायचा आहे, पण तो इतका लवकर देता येणार नाही, कारण त्यांची प्रवृत्ती माझ्याकडे होईल, मग राजस्थेकडे होईल, मग सात्विकतेकडे होईल. बदल हळूहळू होईल, पण सुरुवातीला जर त्यांना आपल्याला आकृष्ट करायचंय तर त्यांच्यासारखं रूप मला धारण करावं लागतं. म्हणून समशीला प्रत्येक जण आपापल्या वृत्तीनुसार देव निवडतो. रजस्तम प्रकृतया समशीला भजंती वै. पितृभूत प्रजेशादीन श्रेयश्वर्य प्रजेत सवाहा. कोणाला पुत्राची इच्छा असते, कोणाला वंशवृद्धीची इच्छा असते, मग पितरांची उपासना करा, तुमची वंशवृद्धी होईल. पितृभूत प्रजेशादीन श्रेयश्वर्य प्रजेत सवाहा. कुणाला श्रिया म्हणजे संपत्तीची इच्छा आहे, कुणाला प्रजेची इच्छा आहे, कुणाला आपल्याला धनसंपत्ती मिळण्याची इच्छा आहे, आणि म्हणून हे सगळे वेगवेगळे रूप धारण केले. पण हे सगळे मीच आहे. वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव परा क्रिया वासुदेव परं ज्ञानम वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागती. सगळं हे वासुदेव पर आहे. आता हे सगळं वासुदेव पर कसं आहे या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगायचं.
हरे नमः पुंडलिक वरदे हरे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः हरे राम